नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल असा फालुदा। आमच्या सांगली साईडला जसा फालुदा बनवतात त्या पद्धतीने मी आज हा फालुदा बनवणार आहे। फालुदा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। सुरुवातीला एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा घ्यायचा, सब्जाच्या बिया घ्यायचा, त्यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं आणि ते भिजत ठेवायचं। तर सब्जाच्या बिया भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। त्यासाठी काय करायचं तर आपल्याला सुरुवातीला ज्या फालुद्यासाठी लागणाऱ्या ज्या सेवया आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायचे। त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, थोडंसं पाणी व थोडीशी साखर। त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1/4 कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे व त्यामध्ये पुरेसा असं त्याची स्लेरी बनेल, स्लेरीपेक्षा थोडंसं म्हणजे सैलसर बनेल या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा पिठी साखर आपल्याला ॲड करायची आहे। पाणी जर मोजमाप प्रमाणात सांगायचं झालं तर इथे आपण 1/4 कप असे 2 कप पाणी ॲड केलेले आहेत, म्हणजेच कॉर्नफ्लॉवरच्या बरोबर दुप्पट पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। हे प्रमाण योग्य आहे, या पद्धतीने बनवा। तुमच्या ज्या शेवया आहेत ज्या लागणार आहेत फालुद्यासाठी त्या उत्तम बनतात। आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता काय करायचं, लगेच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। ह्या शेवया बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। आपल्याला वाटतं सुरुवातीला अवघड आहे, परंतु खूप सोपं आहे। एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये हे जी आपण स्लेरी बनवली आहे ती ओतून घ्यायची व 2 ते 3 मिनटं सलग फक्त त्याला हलवायचं, काय ढवळत राहायचं। अजिबात त्याला न ढवळता ठेवायचं नाही, नाहीतर त्याचा गाठी बनतात। एकसारखं 1-2 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हे ढवळत ठेवायचं आहे। अजिबात मोठा गॅस करायचा नाही, छोट्या गॅसवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटातच आपल्या गव्हाची कुरवडी जी आपण चिकाची बनवतो त्याची जसा चिक तयार होतं त्या पद्धतीने हे पीठ तयार होतं। आता काय करायचं आहे, ह्या शेवया पाडण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये आईस क्यूब घ्यायचे आहेत, थंडगार फ्रीजमधलं पाणी घ्यायचं आहे। आईस क्यूब ठेवायचेच तरच ह्या शेवया सेट होतात व आपण ज्या कुरडई पाडायचा आपला जो साचा असतो त्यामध्ये हे पीठ घालून या पद्धतीने कुरडईसारख्या आपल्याला ह्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाची टिप, आईस क्यूब हवेत, त्याचबरोबर थंडगार पाणी हवे तरच ह्या शेवया सेट होतात। आता ह्या शेवया आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया, आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। मस्त अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा ह्या शेवया तयार झालेल्या आहेत। त्यासाठी काय घ्यायचं, एक कढई घ्यायची। कढई इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही किती फालुदा बनवणार आहात, किती ग्लास फालुदा बनवणार आहात त्यावर तुमचा दुधाचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते। यामध्ये थोडंसं प्रमाण इकडे तिकडे झालं तरीही चालतं, असा ड्रास्टिक काही असा त्यामध्ये बदल होत नाही। आता एक 10 मिनटं याला उकळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं घटसर असं दूध तयार होतं। त्याआधी इथे मी 2 चमचे साखर घातलेले आहे। गोडाच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। यामध्ये आपण रोज सिरप ॲड करणार आहे, त्यामुळे गोडाचे प्रमाण बेताने घालायचे। आता एक 10 मिनटं हे दूध आपण उकळून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लेरी ॲड केलेली आहे। एका वाटीमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे व त्यामध्ये पाणी ॲड केलं, त्याची स्लेरी मी यामध्ये ॲड केलेली आहे। यामुळे काय होतं, घटसर असं दुधाला एक घटसरपणा येतो। आता यामध्ये आपल्याला एक 1/4 कप जे सिरप आहे रोज सिरप ते यामध्ये ॲड करायचे आहे। तुम्ही ज्या फ्लेवरचा फालुदा बनवणार आहात त्या फ्लेवरचं सिरप यामध्ये ॲड करायचं। हे व्यवस्थित ॲड करून 1-2 मिनटं उकळून घ्यायचं। जर तुम्हाला हवी असल्यास तर तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करता, त्यामुळे काय होतं, छान असं स्वाद येतो आपल्या फालुद्याला। तुमच्या आवडीनुसार कोणताही इसेन्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता आपण असेंबल करून घेऊया सगळा फालुदा। त्यासाठी इथे मी ग्लास घेतलेला आहे। जरा फालुद्यासाठी उंच असा ग्लास घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित साहित्य बसतं। आता यामध्ये रोज सिरप डिझाईनसाठी मी कडेनं केलेलं आहे, डिझाईन करून घेतलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही केलं तरीही चालेल। चवीमध्ये याचा काही फरक पडत नाही। त्यासाठी इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे फ्लेवर कोणत्याही प्रकारचा आईस्क्रीम घेऊ शकता। रोज सिरप बरोबर व्हॅनिला आईस्क्रीम हे छान लागतं, म्हणून मी हे घेतलेलं आहे। आता 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं की यामध्ये 1-2-3 चमचे आपण सब्जा ॲड करायचा। याचेही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। थोडंसं रोज सिरप 1-1.5 ते चमचा यामध्ये ॲड करायचं। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये ज्या शेवया करून घेतलेल्या आहेत किती छान अशा बाहेर मिळतात त्या पद्धतीने ह्या शेवया तयार झाल्या आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत। त्यामध्ये आता आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करायचे। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स, कोणतेही चिली काही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे, किंवा कोणत्या फ्लेवरसोबत कोणती गोष्ट जाते हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे।
ठीक आहे. आता यामध्ये जे आपण रोज सिरप तयार केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचे. आता यामध्ये सिरप ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आईस्क्रीम ॲड करायची आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने फालुदा बनवला जातो. ही आमच्या सांगली साईडची स्टाईल आहे, ती मी या पद्धतीने बनवलेली आहे. 2 स्कूप आपण आईस्क्रीम यामध्ये ॲड करून घ्यायचे. आता यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन किंवा छान अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून थोडंसं मी यावर ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. तुम्ही रंगीबेरंगी असे मस्त असे मी यामध्ये चिली पण ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही हे अवॉइड केले तरीही चालतील. आता वरून थोडीशी पिस्ताचे कापही ॲड केलेत. थोडंसं रोज सिरप सोडायचं. मस्त असा आपला समर स्पेशल फालुदा तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.